निसर्गाच्या सान्निध्यात फिरता फिरता दूरवरून कुठून तरी गूढरम्य सुरावट कानी येते. बोल काहीसे निराळे असले तरी लय गारुड करणारी असते आणि मग नकळत पावलं त्या सुरावटीच्या उगमाच्या शोधात निघतात. हे सूर आपल्याला घेऊन जातात एका आदिवासी पाड्यात, जिथे वारली जमात राहते. भारतातल्या असंख्य आदिवासी जमातींपैकी एक ही जमात मुख्यतः महाराष्ट्राच्या नाशिक आणि धुळे जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागात, तसंच गुजरातच्या बलसाड भागात आणि केंद्रशासित दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये देखील आढळते. त्यांच्या स्वतःच्या अशा चालीरीती आणि श्रद्धा आहेत आणि त्यात हिंदू चालीरीतींची झलक दिसते. वारली ह्या शब्दाची उत्पत्ती वारल म्हणजे जमिनीचा तुकडा किंवा शेत ह्या शब्दापासून झाली आहे. असं म्हणतात की कित्येक शतकांपूर्वी ह्या जमातीच्या लोकांनी पडीक जमिनीवरील जंगली झाडं काढून जमिनीचा जो तुकडा शेतीसाठी तयार केला होता त्यालाच त्यांच्या भाषेत वारल म्हटलं जाऊ लागलं आणि तिथे शेती करणाऱ्या समुदायाला वारली असं नाव पडलं. या जमातीच्या मौखिक इतिहासानुसार हे लोक सुरुवातीला भटक्या प्रवृत्तीचे होते आणि शेतीसाठी ते सतत जागा बदलतही असत. आजच्या भाषेत याला शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हणतात. भटकत भटकत हे लोक पश्चिम भारताच्या सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले आणि तिथे राहू लागले. पण स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना अशा प्रकारची शेती म्हणजेच शिफ्टिंग कल्टिवेशन निरर्थक आणि नुकसान करणारं वाटत होतं. त्यांनी वारली समाजाच्या ह्या शेती पद्धतीला विरोध केला आणि त्यांचं शोषण केलं. ही जमात मग जंगलांच्या आश्रयाला जाऊन राहिली आणि तिथेच त्यांनी आपली संस्कृती जपली. स्वातंत्र्यानंतर काळ बदलला तसे वारली लोकही नव्या बदलापासून दूर राहू शकले नाहीत. वारली चित्रकलेची पाळमुळं अगदी प्रागैतिहासिक काळात जातात. त्यांची भित्तिचित्र काही अंशी हजारो वर्षांपूर्वी आदिमानवानं काढलेल्या भित्तिचित्रांसारखी आहेत. अतिशय साधी पण सुंदर अशी ही चित्रकला 3 प्रकारच्या मूळ आकृतींवर आधारित असलेली दिसते: वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन किंवा चौक. वर्तुळ प्रतीक असतं सूर्य किंवा चंद्राचं, तर त्रिकोण हे पर्वतरांगांचं आणि टोकदार वृक्षांचं प्रतीक. चौकोन किंवा चौक हे जमिनीचं प्रतीक. प्रत्येक धार्मिक आणि महत्वाच्या चित्रात चौक काढला जातो. चौक 2 प्रकारचे असतात: देव चौक आणि लग्न चौक. देव चौकाच्या मध्यभागी पालघट देवी मातेची प्रतिष्ठापना केली जाते. ती असते सर्जन क्षमतेचं प्रतीक. वारली कलाकृतींमध्ये आणि परंपरेत पुरुष दैवत क्वचितच आढळतात आणि ती मुख्यतः मानवी रूप धारण केलेल्या आत्म्याच्या रूपात असल्याचं मानलं जातं. परंपरागत चित्रांमध्ये प्रामुख्यानं दिसतात ती शिकार करणाऱ्या, मासे पकडणाऱ्या, शेती करणाऱ्या आणि सण समारंभ साजरे करण्यात गुंग असलेल्या लोकांची.
एका त्रिकोणाच्या एका कोणाशी दुसऱ्या त्रिकोणाचा एखादा कोण जोडून वारली चित्रकार माणसांची, प्राण्यांची वेगवेगळ्या प्रकारची चित्र तयार करतात. माणसाच्या चित्रातला वरचा त्रिकोण म्हणजे धड आणि खालचा त्रिकोण म्हणजे कमरेखालचा भाग. दोन त्रिकोण अशा प्रकारे जोडले की मध्यभागी एक लवचिक असा समतोल साधणारा बिंदू तयार होतो. त्या बिंदूतून आकृतीला हव्या त्या कोणात वळलेलं दाखवता येतं. या एवढ्याशा त्रिकोणाकृतीत जणू ब्रह्मांडातल्या प्रत्येक वस्तूला साकार करण्याच्या अमर्याद शक्यता साठलेल्या असाव्यात. अतिशय साधी पण बोलकी असणारी अशी ही चित्र बहुधा घराच्या भिंतींवर काढली जातात. चित्र काढण्यासाठी तांदळाचं पीठ पाण्यात कालवून पांढरा रंग बनवला जातो आणि रंग पक्का बसावा म्हणून त्यात गोंद मिसळला जातो. बांबूच्या कामटीचं एक टोक ठेचून ठेचून ब्रश सारखं बनवलं जातं. बांबूतल्या तंतूंमुळे त्यात एक प्रकारचा नैसर्गिक लवचिकपणा येतो. वारली चित्र ही केवळ लग्न समारंभ, सुगीचे सण साजरे करताना फक्त स्त्रियाच काढत. या चित्रांमधून आपल्याला वारली जीवनशैली कळते. 1970च्या दशकात ह्या कलेत एक मूलभूत परिवर्तन दिसून येऊ लागलं. प्रथमच जिव्या सोमा मसे या पुरुष चित्रकारानं फक्त धार्मिक चित्र न काढता इतर विषयांवर आधारित चित्र काढायला सुरुवात केली. पद्मश्रीनं गौरवल्या गेलेल्या जिव्या सोमा मसेची कहाणी देखील फार मनोरंजक आहे. गावातल्या स्त्रिया चित्र काढत तेव्हा लहानगा जिव्या ते पाहण्यात दंग होऊन जायचा. ते पाहता पाहताच छोट्या जिव्या सोमा मसेनं ही चित्रकला आत्मसात केली आणि मग राष्ट्रीय गौरव मिळवणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जाणारा तो पहिला वारली पुरुष चित्रकार ठरला. मला काम काम करायचं बसा म्हणजे मला शौक का पडत काम करायचं. वारली चित्रकलेचा जगभर बोलबाला झाला आणि आता गेल्या 40 वर्षात वारली कला इतकी चहुअंगांनी बहरली की मधुकर वाडू सारख्या तरुण चित्रकारांच्या कलाकृती जमा करून त्यांच्या चाहत्यांनी जर्मन भाषेत वारली चित्रकलेचं एक संकलनही प्रसिद्ध केलंय. हे यश लहान सहान नाही. विशेषतः ज्या कलेला सार्वजनिक मान्यता मिळून अजून पुरती 50 वर्षही झाली नाहीत तिच्या बाबतीत. लाल मट्टी पे चावल का आटा क्यों इस्तेमाल करने लगे लोग कि धरती माँ का और कंसरी माँ का एक बहुत बड़ा रिलेशन है. तो धरती माँ के बैकग्राउंड पे कंसरी के आटे से पेंटिंग करना बहुत शुभ माना जाता है. हमारे आदिवासी में 3 रिलेशन ऐसे हैं कि जो आदमी भूल नहीं पाता है. धरतरी, कंसरी, गावतरी. अगर धरतरी नहीं रहेगी तो कंसरी नहीं बनेगी, अगर गावतरी नहीं रहेगी तो भी कंसरी नहीं बनेगी, क्योंकि कल्टीवेटिंग करने के लिए बैल का इस्तेमाल होता है. धरतरी पे अगर अच्छी ज़मीन नहीं मिली तो उसमें फसल नहीं उगेगी. मगर आदिवासी इमेजिनेशन ऐसे है कि अगर धरतरी, कंसरी और गावतरी ये नहीं रहेंगे तो इस दुनिया में वारली जिंदा नहीं रहेगा. वारली जमातीचा एक मोठा वर्ग महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरात राज्यातही वसलेला आहे. त्यांच्या जीवनशैलीवर गुजराती संस्कृतीचा प्रभाव चांगलाच दिसून येतो. त्यांच्या बोलीभाषेतही गुजराती शब्द मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांचे रीतिरिवाज महाराष्ट्रातल्या वारली जमातीसारखेच आहेत, पण काही पद्धती वेगळ्या आहेत.
એલા કંસરી सांगता ગુજરાતીમાં અન્નપૂર્ણા દેવી सांगता અને આ તો એ કાંઈક ધરતીवर અનાજ પીકેલ અને એ અનાજ આને પોંદી અને આ તો કાપી પોંદી અને મોળીને આને ઘરમાં ભરत અને આन કંસરી माईनी पूजा करत. आपली वेगळी ओळख जपली पाहिजे असं वारली लोकांना वाटतं आणि शतकानुशतकं आपण असेच आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. वारली लोक जी लिपी वापरतात त्यात मराठी आणि गुजराती व्यतिरिक्त संस्कृत शब्द देखील आढळतात. वारली चित्रकला ही लिपी आहे आणि वारली चित्रकला काय आहे हे जेव्हा वारली चौकांनी जगाला दाखवले तेव्हा या वारली चौकाचा अर्थ म्हणजेच जगाची उत्पत्ती, महाप्रलय आणि आजचे जीवन. धरतीची लेकरं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वारलींना आपल्या परंपरागत संस्कृतीचा, रीतिरिवाजांचा मोठा अभिमान आहे. आयुष्यातले लहान मोठे आनंद, सण साजरे करण्याची त्यांची आगळी वेगळी पद्धत आहे. अगदी दुःख व्यक्त करण्याची रीत देखील आगळी वेगळी. नृत्य संगीतानं वारली जगण्याच्या प्रत्येक पैलूचा उत्सव करतात. मग तो लग्न समारंभ असो, अपत्य जन्म असो, मुलाचा जन्म असो की मुलीचा, नवं घर बांधायला घेण्याचा प्रसंग असो की नव्या घरात प्रवेशाचा प्रसंग, आनंदाच्या प्रत्येक प्रसंगाचा उत्सव होतो. आणि दैनंदिन जीवनातले हे प्रसंग त्यांच्या चित्रकलेत उतरतात. म्हणजे खरं तर त्यांचं आयुष्यच त्यांच्या चित्रकलेत साकार होत असतं. आणि याचं सर्वात महत्त्वाचं प्रतीक म्हणजे तारपा. तारपा ह्या वाद्याचं आणि वारली जीवनाचं, त्यांच्या चित्रकलेचं अतूट असं नातं आहे. एक प्रकारे वारली समाजाचं सर्वात ठळक असं प्रतीकच म्हणाला. तारपा हे त्यातल्या नृत्य संगीताच्या केंद्रस्थानी असतं. तारपा हे वाद्य असतं गावरान शैलीचं. पहिल्यांदाच ऐकणाऱ्याला ते एकसुरीच वाटेल, पण काही वेळ सतत ऐकत राहिलं की लक्षात येईल की तो एकच सूर काही वेगवेगळ्या प्रकारांनी वाजवला जातो. खरं तर वारली जमातीच्या मते तारपाची सुरावट ही जीवनाच्या निरंतरतेचं प्रतीक आहे. दिवाळी 3 दिवस साजरी केली जाते आणि हा सण म्हणजे निसर्गाच्या कृपाप्रसादाबद्दल त्याचं उतराई होणं असतं. वारली समाज निसर्ग देवतांविषयी आपली कृतज्ञता अशी व्यक्त करतो तेव्हा त्याला तारपाची साथ असतेच असते. दिवसा सुरू झालेलं नृत्य मग रात्रभर चालूच राहतं. मोकळ्या खळ्यात नृत्य केलं जातं. तारपा वादकाच्या भोवतीनं नाचत वारली नर्तक गोल फिरतात. मात्र वर्तुळ पूर्णपणे बंद नसतं. नर्तकांच्या रांगेची दोन्ही टोकं खुली असतात. तारपा वादकानं लय बदलली की नृत्याची लयही बदलते. नर्तक तारपा वादकाकडे कधीही पाठ करत नाहीत. विवाह समारंभ हा वारली जीवनातला सर्वात महत्त्वाचा उत्सव. सर्जनशक्तीच्या बहराचा उत्सव, नव्या जीवांच्या उत्पत्तीचा तो आरंभबिंदू असं ते मानतात. प्रत्येक विवाहाला वैश्विक परिमाण असतं आणि पारंपरिक पद्धतीनंच तो विवाह समारंभ साजरा केला जायला हवा असं वारलींना वाटतं. हिंदू समाजातल्या हुंड्याच्या पद्धतीच्या अगदी उलट इथे नवऱ्या मुलाकडून नवऱ्या मुलीलाच
तांदूळ किंवा न सडलेल्या भाताच्या रूपात हुंडा द्यावा लागतो. वारली विवाहात घराच्या आतल्या भिंतीवर तांदळाच्या पिठाच्या पांढऱ्या रंगानं चौक चितारणं आवश्यकच असतं. त्यासाठी आधी शेण आणि गेरूच्या मिश्रणानं भिंती सारवल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया खरं तर ऋतूंच्या आगमन निर्गमातून उलगडणाऱ्या निसर्गाच्या सर्जन प्रक्रियेचीच कहाणी सांगत असते. तिच्यात वारली जीवनाच्या साऱ्या स्थितींचं बोलकं चित्रण असतं. ही चित्र रेखाटण्याची जबाबदारी असते 2 सुवासिनींची. आधी चौक रेखाटला जातो, मग त्यात पालघट देवी मातेचं चित्र काढलं जातं. विवाह प्रसंगी पालघट देवीची उपस्थिती अनिवार्य समजली जाते आणि चौकाच्या गर्भस्थानी म्हणजे मध्यभागी तिची प्रतिष्ठापना केली जाते. त्या बाहेरच्या चित्रांनी सजलेल्या चौकाला लग्न चौक म्हणतात आणि त्यातल्या छोट्या चौकाला देव चौक असं म्हणतात. एका विशाल समाजापुढे वारली कला आली आणि तीही आपलं मर्यादित वर्तुळ भेदून नव्या शक्यतांचा वेध घेऊ लागली. नव्या पिढीचे वारली चित्रकार नवनव्या आकृतींचा आविष्कार करू लागले. वर्तमान युगातल्या वारली पेंटिंग्जमधून दुमजली बस, कार, अनेक मजली इमारती आणि विमानांसारख्या नव्या प्रतिमा येताना दिसतात. वारलींनी आपलं मर्यादित वर्तुळ भेदल्याचंच हे लक्षण. नाहीतर ह्या प्रतिमांना परंपरागत वारली चित्रकलेत कधीच स्थान नव्हतं. वारली चित्रकला ही कायम वारली लोकजीवनाचं, त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचं चित्रण करत आली होती. आता जग जवळ येत चाललंय. वारलींच्या जीवनातही शहरी विकासानं आणि आधुनिकीकरणानं प्रवेश केला आहे. त्यामुळे वारली चित्रकलेतही ह्या बदलत्या जीवनाच्या प्रतिमा उमटू लागल्या, यात आश्चर्य वाटायला नको. परिणामी वारली समाजात आज असे अनेक तरुण चित्रकार उदयाला आले आहेत. विशेषतः तरुण विवाह